पोलीस मामा. ज्यांच्यामुळे 27/11चा दिवस आम्हाला पाहायला भेटला ते आमचे पोलीस मामा. 26/11ला ते लढले. 125 कोटी देशवासियांसाठी ते लढले. स्वतःच्या प्राणाची आहुती त्यांनी दिली. कट्टरपंथाविरोधात, आतंकवादाविरोधात ते लढले आणि ती 26ची रात्र, 26/11ची रात्र मित्रांनो, अक्षरशः त्या रात्री यांनी त्या आतंकवाद्यांना चितपट करून मारून टाकलं. मित्रांनो, त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ते पण 125 कोटी देशवासियांसाठी. हे आतंकवादी आत शिरले असते, ह्यांनी काय केलं असतं, हे तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. मित्रांनो, अक्षरशः हे काठावर होते, तर 175 लोकांना यांनी मारलं. 300हून अधिक लोकं याच्यामध्ये जखमी झाले मित्रांनो. तुम्ही विचार करा, जर आपले पोलीस मामा नसते, तर काय झालं असतं? याच्यामध्ये नाव घ्यायचं म्हणलं तर तुका मामा असतील, जे की विदाऊट वेपन त्या कसाबच्या अंगावरती धावून गेले आणि अक्षरशः मित्रांनो त्याला जिवंत पकडला. जिवंत पकडल्यावरती मित्रांनो इंटेलिजन्सला मदत झाली. हा अटॅक कोणी केला, काय केला, या सगळ्या इन्फॉर्मेशन काढण्यासाठी आणि त्याला प्रूफ म्हणून त्यांनी हजर देखील केला. हे सगळं झालं ते म्हणजे आमच्या तुका मामामुळे. फक्त तुका मामाच नव्हे मित्रांनो, या हादसामध्ये खूप आपल्या जवानांनी जे आहुती दिली ते म्हणजे आमचे हेमंत करकरे साहेब असतील, अशोक कामटे साहेब असतील, संदीप उन्नीकृष्णन असतील, विजय सालसकर असतील, शंकर शिंदे असतील, प्रकाश मोरे असतील, बापूसाहेब अदुर्गडे असतील, परत बाळासाहेब भोसले असतील, MC चौधरी, गजानन सिंग, जयवंत पाटील, विजय खांडेकर, अरुण चितळे, योगेश पाटील, अंबादास पवार, राहुल शिंदे, मुकेश जाधव